नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। पावसाळा चालू झाला की बरेच लोक लोणचं घालतात आणि पावसाळा झाल्यानंतरच लोणचं घालावं म्हणजे हे लोणचं जास्त दिवस टिकतं। आणि त्याकरता आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं लोणचं आज दाखवणार आहे। तर तुम्हाला बघून अंदाज आलेलाच असेल। तर हे मी कैरी दळून लोणचं बनवलेलं आहे। तर ते कसं बनवायचं आणि लोणचं बनवताना कुठल्या कुठल्या चुका टाळायच्या तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर त्याकरता तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। आणि सगळ्यात आधी इथे आपल्याला बघा कच्च्या कैऱ्या लागणार आहे। तर ह्या माझ्या सुनबाईच्या पप्पांनी कैऱ्या आणल्या होत्या। तर ह्या 6 किलो कैऱ्या होत्या। तर त्यातल्या मी 2 काढून ठेवल्या होत्या आणि त्याचंच आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे। पण त्या आणल्यानंतर 2 दिवस घरातच राहिल्या, त्यामुळे थोड्याशा त्या पिवळ्या झाल्या आणि त्यामुळे काय झालं हे तुम्हाला पुढे व्हिडिओत मी सांगणारच आहे। पण त्याआधी आपण मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मोहरीची डाळ वापरलेली आहे। ती आपल्याला मंद गॅसवर आपल्याला 5 मिनटं भाजून घ्यायची आहे। गॅस अजिबात फुल करायचा नाही, एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे। आणि डाळ अशी मोकळी व्हायला लागली की समजायचं आपली डाळ भाजलेली आहे। खूप लालसर आपल्याला करायची नाही आणि हातात घेऊन बघायची चांगली गरम झाली। हे फक्त त्यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला बडीशोप घ्यायची आहे 1/2 किलो। हे 5 किलो लोणच्याच्या मसाल्याचं प्रमाण आहे आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे सविस्तर। तर तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर बघा बडीशोपचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे। तर 3 मिनटं लागतात बडीशोप भाजायला। त्यानंतर दुसरे काही मसाले घ्यायचे आपल्याला। धने घेतले आहेत 3 चमचे आणि जिरे घेतलेले आहेत 3 चमचे। आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याप्रमाणे ते सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर आधी सुरुवातीला भाजून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर 3 चमचे आपल्याला मेथी टाकायची आहे, मेथीचे दाणे टाकायचे आहे। त्यानंतर मेथीचे दाणे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे। ते भाजून झाल्यानंतर इथे लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आपल्याला आणि हिंग हे सगळं मी 10-10 ग्रॅम घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला 2 मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हिंग फुलायला लागला की समजायचे आपले मसालेसुद्धा भाजलेले आहे। तर मोहरी वेगळी काढलेली आहे आणि बाकीचे मसाले सगळे एकत्र केलेले आहे आणि ते आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे। आणि इकडे मी मोहरीचं तेलसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे। तर हे जवळपास 1.5 लिटर मी आधी गरम करून ठेवलं, पण एवढं आपल्याला लागलेलं नाही। तर आधी थोडंसं जास्त गरम करून ठेवायचं किंवा तुम्ही 1 लिटरसुद्धा करू शकता। तर बघा आता ह्या पिवळ्या निघालेल्या आहे आपल्या कैऱ्या बघू शकता। तर एवढ्या पिवळ्या आपल्याला नको आहे लोणच्यासाठी। तर घेताना एकदम आपल्याला हिरव्यागार अशा कैऱ्या घ्यायच्या आहे, त्याचं लोणचं जास्त दिवस टिकतं। पिवळी झालेल्या कैरीचं लोणचं अजिबात टिकत नाही, ही चूक माझ्याकडून झालेली आहे। तर त्याकरता कैरी कधीही बघून घेताना बाजारातून आणली की लगेचच त्याचं लोणचं घालायचं। तर माझ्याकडून घरात जास्त दिवस राहिल्यामुळे ते अशा प्रकारे पिकल्या होत्या, म्हणजे पिवळ्या झाल्या होत्या, कडक होत्या पण पिवळ्या झाल्या होत्या। आणि दळताना मग त्याचं पाणी पण झालं आणि मग असं लोणचं जास्त दिवस टिकत नाही। म्हणून मी काय केलं, लोणचं बनवल्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवावं लागलं मला। जर कच्च्या कैऱ्या असत्या ना तर त्याला हे करावं लागत नाही। तर ही चूक तुम्ही करू नका। आता इथे मसाला आपला थंड झालेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे। तर मसाला थोडासा जाडसर दळायचा आहे। मिक्सर चालू बंद करायचा, म्हणजे एकसारखा असा मसाला दळला जातो। तर इथे बघा असा थोडासा जाडसर ठेवायचा, एकदम पावडर अशी पिठासारखी पावडर नाही करायची। आता सगळा मसाला आपल्याला इथे आता दळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोहरीसुद्धा इथे थोडीशी दळून घ्यायची आहे। मसाला दळून झाला आहे। आता इथे आपण मोहरीची डाळ दळून घेऊया। तर मोहरीची डाळ आपल्याला एकदम बारीक करायची नाही, फक्त प्लस मोडवर आपल्याला 2 ते 3 वेळा फक्त मिक्सर चालू बंद असा करायचा आहे, म्हणजे एकदम डाळ बारीक होणार। थोडा डाळ पण राहिली पाहिजे, पण अशा प्रकारे थोडासा बारीक केला ना तर मसाला एकजीव होतो। म्हणून अशा प्रकारे थोडीशी दळून घ्यायची। बरेच लोक तशीही टाकतात, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तशी टाकू शकता। तर 100 ग्रॅम इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे। तर आणि त्यानंतर काश्मीरी तिखट घेतलेलं आहे 100 ग्रॅम। 150 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। तर हे 5 किलो मसाल्याचे एकदम योग्य प्रमाण आहे, एकदम परफेक्ट असा मसाला तयार होतो। 100 ग्रॅम हळद घेतलेली आहे आणि कलोंजी घेतलेली आहे 3 चमचे।
आणि हा मसाला तुम्ही कुठल्याही लोणच्यासाठी वापरू शकता. तर फक्त कलोंजी मात्र तुम्ही बऱ्याच लिंबूच्या वगैरे लोणच्याला वापरत नाही कलोंजी, तर ज्या लोणच्याला कलोंजी चालत नसेल ना, तर तिथे तुम्ही ती स्किप करू शकता. असा मसाला बनवून तुम्ही वर्षभर घरात ठेवू शकता, कधी तुम्हाला लोणचं बनवायचं असेल तर. आता इथे आपल्याला ज्या कैऱ्या आपण कापून घेतलेल्या आहेत ना, तर त्यासुद्धा आपल्याला दळून घ्यायच्या आहे. तर मिक्सर चालू बंद करूनच दळायचं आहे. तर बघा, असं जाडसर जरा वाटण झालं पाहिजे. आणि अशाच प्रकारे आता ही सगळी कैरी मी इथे दळून घेतली आहे. दळताना मात्र त्याची जी साल होती ना, तर ती जास्त बारीक झाली नाही, ती बारीक व्हायला पाहिजे होती. कारण कैऱ्या थोड्याशा पिकल्या होत्या, त्याच्यामुळे साल बारीक करता आली नाही. तुम्ही कैऱ्या किसूनसुद्धा घेऊ शकता. तर बघा, थोडंसं इथे पाणीसुद्धा सुटलेलं आहे लोणच्याला, आणि हेच पाणी सुटल्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. म्हणून कैरी घेताना एकदम हिरवीगार आणि कच्ची घ्यायची आणि अगदी ताजी घ्यायची, म्हणजे तुमचं लोणचं खराब होणार नाही. आणि त्यासाठी इथे मी 1 किलो गूळ घेतलेला आहे. कच्ची माझी एकदम गोड कैरी माझी एकदम गोड होती, त्याच्यामुळे मला इथे गूळ कमी लागला. नाहीतर आंबट कैरी असेल ना, तर 5 किलो कैरीला जवळपास 2.5 किलो गूळ लागतो. जशी कैरी आंबट गोड असेल ना, त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं इथे. आणि कैरीसुद्धा थोडी पिकली होती, त्याच्यामुळे थोडासा कमी गूळ लागलेला आहे इथे. जर कैरी कच्ची असते ना, तर थोडा अजून अर्धा किलो गूळ टाकावा लागला असता. आता मसाला पण त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि इथे तेल जे आपण गरम केलं होतं ना, त्यातलं 1 लिटर मी आधी टाकलेलं आहे सुरुवातीला. तर गरज पडल्यासच आपल्याला जास्त अजून तेल गरज लागली तरच टाकूया. आता हे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊया. तर बघा, कलर पण अगदी सुंदर आलेला आहे लोणच्याला. आता हे जे मिक्स केलेलं आहे ना, हे रात्रभर आपल्याला असंच आता ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे गूळ आहे ना, तर त्याला तो विरघळेल लोणच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मिक्स करून आपण ते बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. बघा, दुसऱ्या दिवशी छान असं तेल वरती आलेलं आहे. आणि आदल्या दिवसाचा जो लोणचं होता ना, त्याच्यापेक्षाही दुसऱ्या दिवशी कलर अगदी सुंदर आलेला आहे. तेल आणि गुळाचं एकदम हे गुळाला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे लोणचं. आणि तेलसुद्धा छान असं त्यामध्ये मुरलेलं आहे. अगदी तेल इतपत टाकायचं की लोणच्याच्या वरती आलं पाहिजे, असं इतपत तेल आपल्याला हवं आहे. तर एक बरणी आपल्याला, मी चिनी मातीची बरणी घेतलेली आहे. कुठल्याही बरणीत जेव्हा तुम्हाला लोणचं भरायचं आहे ना, त्यावेळेस बरणी आधी हिंगाची धुरी देऊन घ्यायची, किंवा लसणाची तुम्ही धुरी देऊ शकता. आणि लोणचं भरायच्या आधी त्यात 1 चमचाभर मीठ आपल्याला तळाला टाकायचं आहे, म्हणजे लोणचं खराब होत नाही. आता आपण ह्या बरणीत पूर्ण लोणचं, 5 किलोचं लोणचं आहे, पूर्ण बरणी भरलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं उरलंसुद्धा होतं शिल्लक, तर ते मी दुसऱ्या बरणीत भरलेलं आहे. तर हे मी त्यानंतर 2 दिवस बाहेर ठेवलं, पण मला अंदाज आला की हे खराब व्हायला लागलेलं आहे. म्हणून त्यानंतर मी ते दुसऱ्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर आता ते आम्ही संपवून टाकणार आहे. तर हे लोणचं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.